आपल्या या बाळासाहेब नलवडे, सरपंच ग्रामपंचायत आळजापूर व तालुका अध्यक्ष सरपंच परिषद फलटण। आज दिनांक 23 जानेवारी 2025 आज माझा जन्मदिवस आहे। त्यानिमित्त आमचे सर्व मित्र परिवार असतील, संत कृपा उद्योग समूह असेल, ग्रामपंचायत आळजापूर असेल, या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आज गावात विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी या कार्यक्रमात आज प्रथमतः या आळजापूर गावात असेल, या पंचक्रोशीत असेल, या फलटण तालुका वारकरी संघटना असेल, आमच्या गावातील दोन्ही भजनी मंडळ असतील, सांप्रदायिक क्षेत्रातील सर्वच सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आज तालुकास्तरीय जिल्हास्तरीय भव्य अशा भजन स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये आज 25 ते 30 भजनी मंडळ या ठिकाणी आले होते व आताही भजनाचा कार्यक्रम सुरू आहे। अत्यंत चांगला असा प्रतिसाद या भजनी मंडळाच्या या स्पर्धेसाठी मिळालेला आहे। यानंतर या ठिकाणी डॉक्टर जे.टी. पॉल यांचे स्वतःचे डॉक्टर निकोप हॉस्पिटल फलटण यांचे महाआरोग्य शिबिर आज या ठिकाणी संत कृपा फाउंडेशन आळजापूर यांच्या वतीनं या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आलं होतं। यासाठी गावातील वयोवृद्ध, गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी याही शिबिराचा लाभ घेतला। यामध्ये मोफत औषध वाटप असतील, मोफत ECG काढून असेल किंवा तज्ज्ञ डॉक्टरांची या ठिकाणी आज टीम आमच्या या आळजापूर गावात दाखल झाली होती। यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बिब्बी यांचे देखील या ठिकाणी खूप मोलाचे सहकार्य सुरू आहे। तसेच निकोप हॉस्पिटलचे संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच या ठिकाणी तिसरा उपक्रम म्हणजे नेत्र तपासणी, मोफत नेत्र तपासणी शिबिर। याच्यामध्ये डॉक्टर HV देसाई यांचे हॉस्पिटल हडपसर यांच्या हॉस्पिटलच्या वतीनं व संत कृपा फाउंडेशन आळजापूर यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजन करण्यात आलं होतं। याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता। याच्यानंतर रक्तदान शिबिर, खरं तर गेली 3 ते 4 वर्ष झालं आम्ही या ठिकाणी सामाजिक उपक्रमात रक्तदान हे नेहमी घेत असतो। यामध्ये 2019 साली ज्यावेळेस या महाराष्ट्रात या राज्यात कोरोनाची लाट पसरली होती, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केल्यानंतर आमच्या याच गावातून त्यावेळेस 180 रक्ताच्या बॉटल्स या ठिकाणी आळजापूर गावातून 23 जानेवारी 2020 साली गेल्या होत्या। त्याच अनुषंगाने गेल्या 3 वर्षात आम्ही 2 ते 3 वेळा या ठिकाणी आरोग्य शिबिराचं, रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। आजही एकदम चांगला असा प्रतिसाद या गावातील असतील, या पंचक्रोशीतील, या संत कृपा उद्योग समूहातील सर्व सदस्यांनी व माझ्या मित्र परिवाराने दिला व आता साधारण 70 ते 80 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। अशा प्रकारे भरगच्च या ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच सायंकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी समस्त महिला मंडळ आळजापूर यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य अशा हळदी कुंकू समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तसेच त्यानंतर गेली 30 वर्ष झालं या आळजापूर गावामध्ये मुक्कामी बसची सोय नव्हती। गेले 15-20 दिवस झालं, 15 महिने झालं आम्ही या ठिकाणी याचा पाठपुरावा करत होतो। त्या पाठपुराव्याला यश येऊन आज वाढदिवसाच्या आवतीच्या त्या निमित्तानं या ठिकाणी आमचे नेते माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार माढा लोकसभा व या तालुक्याचे नवीन आमदार श्री सचिन सुधाकर पाटील साहेब व आमचे नेते या संत कृपा उद्योग समूहाचे संस्थापक श्री विलासराव नामदेव नलवडे या सर्वांच्या प्रयत्नानं, अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी आळजापूर गावात आज रात्रीपासून मुक्कामी बस येणार आहे व इथून पुढे ही बस या गावात अविरतपणे सुरू राहणार असून यामध्ये प्रवासी असतील, गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय होणार होती, ती गैरसोय टाळून या ठिकाणी नवीन बसचं या ठिकाणी आळजापूरमध्ये स्वागत होणार आहे। यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं असतील, ग्रामपंचायत आळजापूरच्या वतीनं या ठिकाणी भव्य असा नागरी सत्कार सोहळा सायंकाळी ठीक 7 वाजता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या सोहळ्याचे सत्कार मूर्ती या फलटण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री सचिन सुधाकर पाटील साहेब व कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक श्री माणिकराव सोनवलकर साहेब यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आमच्या या ठिकाणी वाढदिवसाचं देखील या सर्व गावातील, या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना निमंत्रण पोहोचवण्यात आलेलं आहे। असं आजच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। धन्यवाद।